आज मी तुमच्या बरोबर अशा एका केकची रेसिपी शेअर करणार आहे जी मी याच्या अगोदर तुम्हाला दाखवलेली नाहीये, पण त्याच्यासाठी मला खूप सगळ्या कमेंट्स आलेल्या आहेत. तर तो केक म्हणजे अय्यंगार स्टाईल रवा केक. आता अय्यंगार स्टाईल म्हणजे नेमका काय प्रकार? तर कर्नाटकामधील जो अय्यंगार समाज आहे ना, म्हणजेच ब्राह्मण समाज, त्यांच्याकडून ज्या बेकऱ्या चालवल्या जायच्या त्याच्यातून बाहेर आलेली ही रेसिपी आहे. आपण इतर जे सगळे केक खातो ना, आईस केक वगैरे, त्याच्यापेक्षा हा जास्त चविष्ट असा केक आहे, कारण की घरगुती साहित्यामध्ये हा तयार होतो. नमस्कार, मी पूनम तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आजच्या या रेसिपीमध्ये. रवा केक करण्यासाठी इथे आपल्याला सगळ्यात मोठं मिक्सरचं भांड घ्यायचंय. यामध्ये 2 कप रवा, 1 कप साखर, 2 मोठे चमचे मिल्क पावडर. आता या इथे आपण केसर आणि विलायची घेतलेली आहे. जर तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स असेल तर विलायचीच्या ऐवजी तुम्ही व्हॅनिला इसेन्स टाका आणि केसर मी रंगासाठी टाकलेले. जर तुमच्याकडे केसर नसेल तर मग पिवळा रंग वापरला तरीही चालेल. हे लावून घेऊयात आणि फिरवून घ्यायचं. ते मिश्रण मिक्सरला फिरवायच्या अगोदर आपल्याला पूर्व तयारी म्हणून एक जाडबुडाची कढई घ्यायची. त्यामध्ये अशा पद्धतीचं हे स्टँड झाकून ठेवायचं. गॅसचा फ्लेम हाय करायचा 10 मिनिटासाठी. इथे बघू शकता आपल्या सगळ्या क्रिया एकदाच झालेल्या आहेत. म्हणजे पिठी साखर तयार झाली, रवा बारीक झाला, सोबतच विलायची आणि आपलं जे काही केसर होतं तेही व्यवस्थित असं एकत्रित झालेलं आहे. आता या मिश्रणामध्ये आपण टाकत आहोत 1 कप दूध. दुधाच्याच कपामध्ये इथे आपण पाऊण कप तेल घेतलेलं आहे, अर्धा कप दही, चिमटभर मीठ, 1 छोटा चमचा म्हणजेच 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून आपला रेग्युलर बेकिंग सोडा. आता हे देखील आपण मिक्सरला फिरवून घेऊयात. ज्यामध्ये मी 1 किलोचा केक शिजवते ना, तो टिन मी घेतलेला आहे आणि याला आपण ग्रीसिंग करून घेऊयात. बस. मैदा टाकून घेतोय. आता एक छोटासा बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडासाच मैदा टाकून घ्यायचा आहे. 1 मोठा चमचा भरून टुटी फ्रुटी घेतलेली आहे. थोडीशी जास्त घेतेय कारण की छान दिसतं. आता या मैद्यामध्ये ही अशी मिक्स करायची. याच्यामुळे काय होतं, एकतर सगळी टुटी फ्रुटी एका जागी गोळा होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे केकच्या टीन मध्ये बुडाला जाऊन बसत नाही. आपलं हे बॅटर तुम्ही बघू शकता छान अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपण जे केसर टाकलेलं आहे ना, त्या केसरमुळे याला रंग देखील सुरेख असा आलेला आहे. आता आपण ही टुटी फ्रुटी यामध्ये टाकूयात, हलवून घेऊया. रेसिपी करत असताना जर तुमच्या लक्षात आलं असेल ना आतापर्यंत, तर अजिबात भांड्यांचा पसारा झालेला नाहीये. एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही सगळी प्रक्रिया केलेली आहे आतापर्यंत. आता आपण हा केकचा टीन घेतलेला आहे, यामध्ये हे मिश्रण टाकून घेऊयात. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. हलकं असं याला टॅप करून घ्यायचंय. एवढं आपलं सगळं होईपर्यंत इथं आपली ही कढई देखील छान अशी प्रीहीट झालेली आहे. आता यामध्ये आपण हा टीन ठेवून घेऊयात. खरं तर सुरुवातीला मी हे लीड घेतलं होतं, पण हे लीड जे आहे ते याच्यावरती थोडंसं गॅप राहतोय, हवा बाहेर जातीये, त्यामुळे मी आता अशा पद्धतीचं एक पातीला घेतलेलं आहे, जे वरती अगदी तंतोतंत बसतंय. अशाच पद्धतीचं आपल्याला झाकण हवंय आणि तरीही साईडनं कुठलीही हवा जाऊ नये यासाठी याच्यावरती आपल्याला थोडंसं ओझं ठेवायचं. आता हे आपण कढईमध्ये करतोय, तर कढईमध्ये केल्यामुळे गॅसच्या फ्लेमनुसार, गॅसच्या बर्नलनुसार टायमिंग थोडासा कमी जास्त होऊ शकतो, पण साधारण 30 ते 40 मिनिटं लागतील. आपण कसं म्हणतो, लो फ्लेमवरती हा केक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, हाय ही करायचा नाहीये, नाहीतर कडेनी मग तो कडक होतो. जर तुम्ही ओटीजी मध्ये करणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला 10 मिनिटासाठी ओव्हन प्रीहीट करावा लागेल 180 अंश वरती आणि सोबतच 30 मिनिटं त्याला टायमिंग लावावा लागेल बेक होण्यासाठी. 40 मिनिट झाले आहेत आणि मी म्हटलं एकदा चेक करावं की आतली कंडिशन काय आहे, पण आणखीन बेक झालेला नाहीये. मध्यंतरी सगळं पीठ आपल्याला जाणवत होतं, मला दिसत होतं. झाकून ठेवूयात आणखीन 15 मिनिटांसाठी. सुरुवातीपासून आतापर्यंत पाऊण तास झालेला आहे आणि तुम्ही रंग बघू शकता. छान मस्त असा याला रंग आलेला आहे.
टीन बाहेर काढून घेऊ. रंग सुरेख आलेला आहे आणि सोबतच वरच्या साईडला जर आपण असं टच केलं ना तर आपल्या हाताला अजिबात चिकटसर लागत नाही. त्यावेळेस समजायचं की हा केक व्यवस्थित बेक झालेला आहे. रूम टेम्परेचर वरती आपण हा थंड करून घेतलेला आहे आणि साईडनं किंवा याच्या ह्याच्या कडा आहेत ना त्या अशा चाकून मोकळ्या करून घ्यायच्या. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी सहजरित्या आपला हा केक डिमोल्ड झालेला आहे आणि याचा जो रंग आहे ना तो सुरेख आलेला आहे आणि कडेने त्याची जाळी देखील तुम्ही बघू शकता. आता आपण हा केक कट करायला घेऊयात. तसं बघायला गेलं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसाही हा केक कट करू शकता, पण मी डायरेक्ट याचे 2 भाग करणार आहे. इथं बघा आतल्या साईडनं याची लादी अप्रतिम अशा पद्धतीची झालेली आहे. आतमध्ये तुम्ही बघू शकता मस्त जाळीदार असा हा झालेला आहे, मस्त फुललेला आहे. मस्त तुम्ही पाहताय अगदी परफेक्ट असा आपला हा बेकरी केक तयार झालेला आहे अयंगारा स्टाईल. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो एकदा तरी घरी ट्राय करा, कारण की सामान असं काही एक्स्ट्रा आपल्याला बाहेर आणावं लागत नाही, घरगुती साहित्यात तयार होतं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अप्रतिम असा लागतोय.